नमस्कार. सत्याची खूपच चिडचिड झालेली असते. सत्या म्हणत असतो, धूमकेतू कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय. धूमकेतू तू गोष्टी लक्षात घे. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो असं काय झालंय की तुम्ही माझ्याशी असं बोलताय? जे काही असेल ते स्पष्टपणे बोला बघू. तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो, खरं सांगू का? अगं या पंकजकडे नीट लक्ष ठेवायला पाहिजे. आपल्याला ते गिफ्ट उघडून पाहिलंच पाहिजे. तेव्हा लगेच मीरा बोलते, पण आपण ते गिफ्ट उघडून का पाहायचं? तेव्हा लगेच सत्या म्हणतो, खरं सांगायचं तर निरूपाने त्याला 40,000 रुपये दिले होते गिफ्ट आणण्यासाठी, आणि त्याने 40,000 रुपयाची ती चांदीची भांडी आणला असं त्याचं म्हणणं आहे. पण धूमकेतू त्यांनी तिला 2,500 रुपये परत दिला. तुझा खरंच त्या माणसावरती विश्वास आहे? हे ऐकल्यानंतर मीराला सुद्धा एक धक्काच बसलेला असतो. मीरा बोलते, मला सुद्धा त्या पंकजवरती अजिबात विश्वास नाही. पण काय करणार, शेवटी नाईलाज होतो आणि त्या पंकजवरती विश्वास ठेवावा लागतो. तेव्हा सत्या बोलतो, पण माझा विश्वास नाहीये त्या माणसावरती. तो माणूस खोटारडा आहे, मला चांगलंच माहिती आहे. आणि माझा तर आता त्याच्यावरती विश्वास काय, त्याच्या सोबत सुद्धा मी कधी राहू शकत नाही अशी त्याची गत आहे. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो मला सगळं पटतंय, पण आपल्यावरती विश्वास कोण ठेवणार? तेव्हा लगेच सत्या म्हणतो, धूमकेतू आपण एक काम करूया का? आपण ते गिफ्ट उघडून पाहूया. तेव्हा मीरा बोलते, आपण जर का ते गिफ्ट उघडून पाहिलं आणि सासूबाईंना जर का कळालं तर सासूबाई मात्र आपल्याला सोडणार नाहीत. तुम्हाला कळतंय का? त्या तर आपल्याला चांगलाच धडा शिकवतील. अहो सासूबाईंचा त्या पंकजवरती किती विश्वास आहे माहिती आहे ना? तेव्हा सत्या बोलतो, हो पण त्याच विश्वासाला तो पंकज तडा देतोय आणि मला तेच सत्य तिच्या समोर आणायचं आहे. निरूपाला दाखवून द्यायचं आहे की तो मुलगा कसा आहे ते. तेवढ्या तिथे देविका आलेली असते आणि देविका म्हणते, काय चाललंय तुझं सत्या? तू मुद्दामून करतोस का? आता पंकजच्या नादाला लागतोस? सत्या हे बघ, उगाच नाटकं करू नकोस. आधी मला वेठीस धरलंस आणि आता माझ्या पंकजला. तेव्हा लगेच सत्या बोलतो, काय आहे ना, तुम्ही दोघं आहातच तसे आणि मला कुणाला वेठीस धरायची गरज नाहीये. देविका एक गोष्ट लक्षात ठेव, तुला कशाला मध्ये चोंबडेपणा करायला पाहिजे? तू गप्प बस ना, तू तुझं बघ ना. आणि तसंही देविका, मी त्या पंकजशी कसंही वागेल, मला काही फरक पडत नाही, तर तुला कशाला पडायला पाहिजे? आणि शेवटचं सांगतो देविका, माझ्या नादी लागू नकोस. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, देविका तू का एवढी एवढी चिडचिड करतेस? देविका तुला माहिती आहे का त्या बॉक्समध्ये काय गिफ्ट आहे ते? तेव्हा देविका म्हणते, पंकजनी सांगितलंय ना आईंना, त्या बॉक्समध्ये फक्त आणि फक्त चांदीची भांडी आहेत म्हणून. मग तुम्ही आता कशाला उगाच त्या बॉक्सच्या पाठीमागे धावताय? तेव्हा लगेच मीरा आणि सत्या बोलतात, आम्हाला गरज नाही ग, पण तुम्ही एक नंबरची खोटारडी माणसं आहात हे आम्हाला माहिती आहे. आणि मला तर आता पूर्णपणे खात्री आहे की त्या बॉक्समध्ये चांदीची भांडी नाहीत, तर तुम्ही सासूबाईंना सुद्धा फसवताय. हे ऐकल्यानंतर देविका बोलते, मीरा जास्त शहाणपणा करू नकोस. कोण समजतेस तू कोण स्वतःला? तेव्हा लगेच सत्या बोलतो, देविका तू आता जा, कारण तू उगाचच विषय सोडून बोलायला लागलीस. देविका त्या गोष्टीला काहीही अर्थ नाही. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते आणि देविका तिथून निघून गेलेली असते. त्याच वेळेला इकडे सत्या मीराला बोलतो, धूमकेतू आता आपल्याला लवकरात लवकर पाऊल उचलावे लागतील, कारण ही जी देविका आहे ना, ती सगळीकडे आता चोंबडेपणा करणार आणि त्या निरूपाच्या मनात आपल्याबद्दल विष कालवणार. तेव्हा लगेच मीरा बोलते, आता जर का त्या देविकाने असं काहीतरी केलं आणि तुम्हाला त्रास देण्याचा तिने प्रयत्न जरी केला ना, तरी तिला तिची मी लायकी दाखवेन. तुम्ही काळजी करू नका. आता तुम्ही फक्त बघा मी तिला तिची लायकी कशी दाखवते ते. प्रत्येक वेळेला मी तिचं काही ऐकून घेणार नाही. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, धूमकेतू माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण धूमकेतू कितीही काही झालं तरी सुद्धा ती मुलगी कशी आहे हे तुला चांगलंच माहिती आहे.
तेव्हा लगेच मीरा बोलते, काही एक काळजी करायची गरज नाही. तिला काय करायचंय ते करू दे. मी स्वतः बघेन पुढचं काय करायचं ते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की देविकाला खूप राग आलेला असतो. त्यावेळेला पंकज देविकाला बोलतो, देविका अगं काय झालं, एवढी चिडचिड का करतेस? तेव्हा लगेच देविका म्हणते, पंकज तू जे गिफ्ट आणलंयस ना ते गिफ्ट ते सत्या आणि मीरा चेक करणार आहेत. तेव्हा पंकजला घाम फुटलेला असतो. पंकज खूपच हादरलेला असतो. पंकज मोठ्याने बोलतो, बस. त्या सत्या आणि मीराची एवढी नाटकं. आता मात्र मी त्यांची नाटकंही सहन करणार नाही. आणि तो लगेच बाहेर जायला निघतो. त्याच वेळेला लगेच देविका म्हणते, थांब, काय करतोयस तू, कळतंय का तुला? अरे तू जर का बाहेर गेलास आणि त्या सत्याने उगाचच आकांतांडव केला आणि जर का त्याने मुद्दामून तुला या सर्वांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, कारण तुला तर माहिती आहे यामध्ये चांदीची भांडी नाही आहेत, आपण ते पैसे खाल्लेत म्हणून. तेव्हा लगेच पंकज बोलतो, देविका अगं हळू बोल. देविका अगं काय बोलतेस तू, कळतंय का? अगं भिंतीला सुद्धा कान असतात. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. देविका लगेच मोठ्याने बोलते, पुरे, मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की निरुपा मोठ्याने पंकजला हाक मारते. तेव्हा पंकज बोलतो, काय झालं मम्मा? तेव्हा लगेच निरुपा बोलते, बबड्या तू आणलेलं गिफ्ट आधी इथे घेऊन ये. तेव्हा लगेच पंकज बोलतो, पण मम्मा झालं तरी काय? तेव्हा लगेच निरुपा सत्याला बोलते, ऐकव त्याला. आणि सत्याने जो व्हिडिओ केलेला असतो, ज्या व्हिडिओमध्ये देविका स्वतःच्या तोंडाने सत्य ओकलेली असते, ते सत्य समोर येताच देविकाचे धाबेदनांतर तर पंकज मात्र चांगलाच तोंडावर आपटलेला असतो. त्यावेळेला लगेच पंकज मोठ्याने बोलतो, पुरे, काय चाललंय हे सर्व? मम्मा तुम्ही जर का आमच्यावरती असं लक्ष ठेवून असता तर आम्हाला गिफ्ट आणायला का सांगितलं? तेव्हा मात्र निरुपा कसलाच विचार करत नाही आणि पंकजच्या सटासट कानाखाली मारते आणि पंकजला बोलते, लाज वाटते मला, तुझी लाज. हे सर्व वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही बबड्या? बबड्या अरे विचार तरी कर, तू काय वागलास ते. तेव्हा लगेच पंकज बोलतो, मम्मा प्लीज, मम्मा काय करणार होतो मी, आम्हाला पैशाची गरज होती मम्मा. तेव्हा लगेच निरुपा बोलते, लाज नाही वाटत तुला असं बोलताना? अरे तू जे काही केलंस त्यामुळे काय होऊन बसलंय कळतंय का तुला? जरा विचार करत जा. आणि सत्या तू हे सर्व केलंस आणि मला दाखवलंस ते बरं झालं, नाहीतर या मुलाने पैसे खाल्लेत हे मला कसं कळलं असतं. त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते, झालं का मीरा, समाधान झालं? नाहीतरी तुला हेच पाहिजे होतं ना मीरा. मीरा तू हे सर्व मुद्दामून केलंस ना? तेव्हा लगेच मीरा बोलते, देविका प्लीज माझ्यावरती नसते आरोप करू नकोस. आणि देविका मला कोणती मुद्दामून करायची गरजच नाही. मी जे काही केलं ना ते अगदी प्रामाणिकपणे केलं. तुला असं का वाटतं देव जाणे, पण मी एकच गोष्ट सांगेन, प्लीज कधीतरी माझा विचार कर, कधीतरी. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका लगेच मोठ्याने बोलते, सत्या हे सर्व जे केलंयत ना त्याची कारस्थानं तुम्हाला मी भोगायला लावणारच. तुम्ही आता बघा मी काय काय करते ते. तेव्हा लगेच मीरा बोलते, देविका पुरे झालं, आता या सर्व गोष्टी बंद कर. कारण देविका तुझ्या या कोणत्याच गोष्टींना आम्ही प्राधान्य देत नाही आणि देणार सुद्धा नाही. मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. देविका एक नंबरची खोटारडी तर आहेसच, पण कुणाच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेस? कुणाच्या? बोल ना. अगं स्वतःच्या नवऱ्याला सांग ना पैसे कमवायला, पण ते पैसे मात्र स्वतःला त्याला कमवता येत नाहीत. तो प्रत्येक वेळेला चुकीचं वागतो आणि आम्ही मात्र त्याला पाठीशी घालायचं. ते काही नाही, आता बस झाला. आता त्याचं वागणं डोक्यावरून जायला लागलं. हे ऐकल्यानंतर चांगलाच धक्का देविकाला बसलेला असतो. त्याच वेळेला लगेच निरुपा बोलते, पंकज मला आत्ताच्या आत्ता 40,000 रुपये आणून दे. तू जो खोटेपणा केलायस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही.
पंकज, एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुला तुझी लायकी दाखवायची वेळ आलीये. मला लवकरात लवकर पैसे दे. तेव्हा लगेच पंकज बोलतो, मम्मा मी कुठून देणार पैसे? मम्मा तू माझा विचार कर ना. तेव्हा लगेच निरूपा बोलते, मला कोणाचाच विचार करायचा नाही. पंकज, तू जो खोटेपणा केलास ना त्याची शिक्षा मात्र तुला भेटणारच, आणि यासाठी मात्र मी तुला अजिबात माफ करणार नाही आहे. तेव्हा मात्र पंकज चांगलाच हादरलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच पंकज मोठ्याने बोलतो, पुरे झालं आता. आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल, नाहीतर गोष्टी हातातून बाहेर जातील. तेव्हा मात्र पंकजची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच पंकज मोठ्याने बोलतो, आता सगळं संपलंच. मम्मा मी पैसे कुठून देऊ? तेव्हा लगेच मोठ्याने देविका बोलते, हे बघा मम्मा, आमच्याजवळ पैसे नाही आहेत. मम्मा प्लीज विचार करा. तुम्ही आमच्याजवळ ना पैसे घ्यायचा विचार करताय, पण पैसे कुठून देणार आहोत आम्ही? तेव्हा निरूपा बोलते, कुठूनही आणा, तुम्ही आमचे पैसे घेतलेत ना. तुला मी पैसे कशाला दिले होते बबड्या? माझं काम करण्यासाठी ना. पण तू तर माझे पैसे लुबाडलेस. बबड्या, तू मला सुद्धा फाट्यावर मारायला आता मागे पुढे पाहत नाहीयेस. असं का करतोयस बबड्या? प्लीज, तुझ्या या वागण्यामुळे ना त्रास व्हायला लागलाय. तेव्हा लगेच मोठ्यानी देविका म्हणते, जाऊ देत ना आई. आई कशाला विषय वाढवताय? प्लीज हा विषय बंद करा. तेव्हा निरूपाला खूपच राग आलेला असतो. निरूपा बोलते, देविका विषय बंद होणार नाही, तर देविका विषयाला इथूनच सुरुवात झाली, आणि मी मात्र तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही. देविका, या गोष्टी तुझ्या अंगाशी येणारच. तेव्हा लगेच देविका म्हणते, मला कळतंय, मला समजतंय, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा तुला आता या गोष्टीसाठी कोणीही माफ करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला निरूपा बोलते, देविका आणायचे म्हणजे आणायचे, आणि त्याच वेळेला देविका गप्प बसते. तेव्हा सत्या बोलतो, देविका ऐकलंस ना निरूपा काय बोलली ते? पैसे लवकरात लवकर तिच्या हातात द्यायचे, आणि जर का नाही दिलेस तर मात्र तुझं काहीच खरं नाही. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि ती तिथून निघून जाते. सत्या लगेच पंकज जवळ जातो आणि पंकजला बोलतो, तुला काय वाटलं? तू निरूपाला सांगशील चांदीची भांडी आहेत आणि त्याच्यात ठेवशील मात्र स्टीलची भांडी, आणि आम्हाला कळणार सुद्धा नाही. अरे तुझ्या प्रत्येक गोष्टीवरती माझं लक्ष असतं. तू काय करतोस काय नाही या प्रत्येक गोष्टीवरती, आणि तुला तर मी आता माफ करणारच नाहीये. एकच आणि शेवटचीच गोष्ट सांगतो, ती म्हणजे एक नंबरचा खोटारडा आहेस तू, खोटारडा. तेव्हा मात्र तिची चिडचिड झालेली असते, आणि त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते, बस झालं आता. आता मात्र मी शांत नाही बसणार. तेवढ्यात पंकज बोलतो, देविका शांत हो. तेव्हा लगेच देविका बोलते, पंकज, प्रत्येक वेळेला आपणच शांत बसत आलो आणि आपल्या पायावरती धोंडा पाडून घेतला, पण आता मात्र नाही. आता काही झालं तरी सुद्धा मला असं वागायचं नाही आहे. प्लीज प्लीज तू एकदा तरी विचार कर. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने पंकज बोलतो, देविका मला कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा, आणि प्लीज देविका या सर्व गोष्टी थांबव ना. तेव्हा देविका म्हणते, या सर्व गोष्टी थांबवणं तुला पटत असेल पण मला नाही. पंकज, आता मात्र मी त्या मीराला आणि त्या सत्याला त्यांची लायकी दाखवणारच. इकडे निरूपा म्हणत असते, किती खोटारडा आहे पंकज. मला वाटलं सुद्धा नव्हतं माझा बाबडा असा माझ्याशी खोटा बोलेल. तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात, अगं निरूपा, त्याला कुणाचंच काही राहिलं नाही. एक नंबरचा खोटारडाच आहे तो तुझ्याशी तरी का खोटं बोलणार नाही? तुला असं का वाटतं की तो तुझ्याशी कायम खरं बोलतो? तेव्हा लगेच निरूपा बोलते, मला असं वाटत होतं, पण आता तर त्याच्यावरती विश्वासच ठेवणार नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, सासूबाई, मी तुमचा मान कधीच खाली जाऊ देणार नाही, आणि खरं सांगू का, मी तुमच्यासाठी चांदीची भांडी आणले, तुम्ही चांदीची भांडी ही घ्या. आणि लगेच निरूपा मीराकडे बघत बसते. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, बघ निरूपा बघ,
अगं तुला जेवढी तुझी काळजी नाही ना तेवढी तिला आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सत्य आणि मीराने छान प्रकारे पंकजला सुनावत त्यांची बोलती बंद केली का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.